शेतकऱ्यांसाठी आणि सर्वसामान्यांसाठी सगळ्यात महत्त्वाची बातमी, वर्षाखेरीस राज्यात पाऊस धुमाकूळ घालण्याची शक्यता आहे। जोरदार पावसासह काही ठिकाणी गारपीट होण्याचीही शक्यता आहे। मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात 26 ते 28 डिसेंबर दरम्यान जोरदार पावसाचा अंदाज आहे। तर 27 डिसेंबरला वादळी पावसासह गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे। राज्यातली थंडी कमी झाली असून येत्या काही दिवसात तापमानात 2 ते 4 अंश सेल्सिअसनं वाढ होण्याची शक्यता आहे। 26 आणि 27 डिसेंबरला हवामान विभागानं काही जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे। 26 तारीख आणि 27 तारखेला या 2 दिवसात राज्यामध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवली। काही ठिकाणी तो हलका पाऊस असेल। 26 तारखेला बऱ्याच अंशी तो उत्तर मध्य महाराष्ट्र म्हणजे नंदुरबार, धुळे, नाशिक या सर्व भागामध्ये असण्याची शक्यता आहे। आणि 27 तारखेला तो उत्तर मध्य महाराष्ट्र म्हणजे त्याच्यामध्ये मग वरचे जिल्हे आणि मग पुणे घाट भाग या भागामध्ये पण त्याच्या प्रकारची शक्यता आहे। तर काय नेमका अलर्ट आहे ते देखील आपण पाहूयात यावेळेस ग्राफिक्सच्या माध्यमातून। राज्यात जोरदार पावसासह काही ठिकाणी गारपिटीचा इशारा देण्यात आलेला आहे। 26 ते 28 डिसेंबर दरम्यान मध्य महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये जोरदार पाऊस होईल असा इशारा आहे। 27 डिसेंबरला वादळी पावसासह गारपिटीचा इशाराही देण्यात आला आहे। धुळे, नंदुरबार, जळगाव या भागामध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे। नाशिक, छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। तर पुणे, नगर, जालना, परभणी या भागात पावसाचा इशारा देण्यात आला आहे। सोबतच बीड, अकोला, अमरावती या जिल्ह्यामध्ये देखील पावसाचा इशारा देण्यात आला आहे। आणि आता कांदा उत्पादकांसाठी एक मोठी बातमी आहे, कारण कांदा पुन्हा एकदा बळीराजाला रडवतोय। कांद्याच्या दरामध्ये घसरण सुरूच असल्यामुळे बळीराजाच्या चिंतेत वाढ झालेली आहे। नाशिक जिल्ह्यात 13 दिवसांमध्ये दर दिवशी 7.5 कोटींचा फटका बसतोय। तर पिंपळगावला कांदा विक्रीतून 10 दिवसांमध्ये 22 कोटींचं नुकसान झालेलं आहे। केंद्राच्या निर्यात शुल्काच्या निर्णयामुळे कांदा उत्पादकांना मोठा फटका बसतोय। चांदवडच्या बाजार समितीत 10 दिवसात कांद्याचे दर 1500 वरून 1400 रुपयांवर आलेले आहेत। गेल्या आठवड्याच्या तुलनेत कांद्याच्या बाजारभावात 1900 ते 2000 रुपयांची घसरण झाली। 30 क्विंटलच्या ट्रॉली मागे शेतकऱ्यांचं 30 ते 40 हजार रुपयांचं नुकसान झालेलं आहे। नाशिक जिल्ह्यात 13 दिवसांमध्ये दर दिवशी 7.5 कोटींचा फटका बसलाय। पिंपळगावला कांदा विक्रीतून 10 दिवसांमध्ये 22 कोटींचं नुकसान झालंय। ट्रॉली मागे शेतकऱ्यांचं 30 ते 40 हजार रुपयांचं नुकसान झालंय। शेतकऱ्यांना दिवसाला 1.5 ते 2 कोटींचा चुना लागलेला आहे। प्रत्येक शेतकऱ्याला लाख ते 10 लाखांपर्यंतचा फटका बसलाय। तर कांद्याचा भाव नेमका कसा घसरलाय ते आपण बघतोय ग्राफिक्सच्या माध्यमातून। 9 डिसेंबरला सोमवारी किमान दर होता 700 रुपये, तर कमाल 4276 इतका दर होता, म्हणजे सरासरी दर 3400 रुपये इतका होता। 11 डिसेंबरला बुधवारी किमान दर 500 रुपये, कमाल दर 3901 रुपये, तर सरासरी दर 3000 रुपये इतका होता। 16 डिसेंबरला सोमवारी किमान दर 500 रुपये, कमाल दर 2494 रुपये, तर सरासरी दर 1950 इतका होता। 18 डिसेंबरला बुधवारी किमान दर 400 रुपये, कमाल दर 2400 रुपये, तर सरासरी 1500 रुपये इतका दर मिळाला। 19 डिसेंबरला गुरुवारी किमान दर 300 रुपये, कमाल दर 2190 रुपये, तर सरासरी दर 1400 रुपये इतका मिळाला। 21 डिसेंबरला शनिवारी किमान दर होता 400 रुपये, तर कमाल दर होता 2399 रुपये। या दिवशी कांद्याला सरासरी दर मिळाला 1500 रुपये। तर 23 डिसेंबरला सोमवारी किमान दर 400 रुपये, कमाल दर 2125 रुपये, तर सरासरी 1350 रुपये हा भाव मिळाला। तर लाडक्या बहिणींसाठी एक मोठी बातमी आहे, कारण लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता मिळायला सुरुवात झाली आहे।
महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी ही माहिती दिली. नागपूरचं हिवाळी अधिवेशन संपल्यावर लाडक्या बहिणींच्या खात्यात रक्कम वर्ग केली जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलं होतं आणि त्यानुसार आजपासून लाडक्या बहिणींना डिसेंबरचा 1,500 रुपयांचा हप्ता मिळायला सुरुवात झाली. दुसऱ्या टप्प्यामध्ये 67 लाख महिलांना डिसेंबरचा हप्ता मिळणार आहे. जुलै ते नोव्हेंबर पर्यंत 1,500 रुपयांप्रमाणे 7,500 रुपये महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले होते. आता आचारसंहितेमुळे थांबलेली प्रक्रिया पुन्हा एकदा सुरू झाली असून डिसेंबरच्या हप्त्याची रक्कम आजपासून जमा व्हायला सुरुवात झाली आहे. जवळपास 2,34,00,000पेक्षा अधिक महिलांना आपण या योजनेअंतर्गत लाभ दिला होता. आज डिसेंबर महिन्याचा हप्ता वितरित करत असताना ज्या महिलांना आधार सीडिंगमुळे लाभापासून वंचित राहावं लागत होतं त्याच्यातल्या सुद्धा ज्यांची आधार सीडिंग झालेली आहे त्या लाभार्थ्यांना सुद्धा आज आपण लाभाच्या वितरणाची सुरुवात सन्मान निधीची करत आहोत. तर लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता आत्ताच मिळणार आहे. लाडक्या बहिणींना 1,500 रुपयांचा हप्ता मिळणार आहे. डिसेंबरच्या हप्त्यासाठी 3,500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. जुलै ते नोव्हेंबर पर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 7,500 रुपये वर्ग करण्यात आले होते. लाडक्या बहिणींना 2,100 रुपयांसाठी मात्र वाट पाहावी लागणार आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून आमदार सुरेश धस यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल केला. मागील काळात बीडचं मंत्रीपद भाड्यानं दिलं होतं असा घणाघातच धस यांनी केलाय. देवेंद्र फडणवीस किंवा अजित पवारांना बीडचं पालकमंत्रीपद स्वीकारावं अशी मागणीही त्यांनी केली आहे. काय होतास तू, काय झालास तू असा टोला त्यांनी यावेळेस लगावला. धनंजय मुंडे पूर्वी असे नव्हते, आता कसे झाले, काय होतास तू काय झालास तू अशी परिस्थिती तुमची आली साहेब. काय दोन्ही उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्र्यांपैकी जर कोणी पालकमंत्री झालं तर अतिशय आनंदाची बाब होईल. कारण आणि गार्डियन जे मागचे गार्डियन हे मला वाटतं त्यांनी पालकमंत्रीपदही भाड्याने दिलं, मंत्रीपदही भाड्याने दिलं. त्यातले जे विष्णू चाटे म्हणजे आकाच्या खालचे छोटे आका हे मला वाटतं आत गेलेत आणि ते आत गेले म्हणजे पोलिसांनी पकडलेत असं मला वाटत नाही. ते सरेंडर झालेले आहेत. बाकीचे छोटपोट याच्यापेक्षा याच्यातला जो आका आहे तो आका आता लवकरात लवकर आत गेला पाहिजे. पुढील बातमीकडे. खुनाचा संशय असलेल्या लोकांना मंत्रिमंडळात स्थान कसं मिळतं असा थेट सवाल संजय राऊत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना त्यांनी विचारलेला आहे. खऱ्या आरोपींना पकडण्याची देवेंद्रजींमध्ये हिंमत आहे का असंही त्यांनी विचारलं आहे. छगन भुजबळ यांना दूर करू शकता मंत्रिमंडळातून, पण एका खुनाचा कटकारस्थानाचा संशय ज्यांच्यावरती आहे अशा व्यक्तीला आपण मंत्रिमंडळापासून दूर ठेवत नाही. कारण तुमचं जातीचं राजकारण आहे, लोकांचा दबाव आहे. जेव्हा जेव्हा मंत्री तिथे मंत्री जाऊन तिकडे भाषण करतायत बीडला, आरोपींना पकडा ना. खऱ्या आरोपींना पकडून दाखवायची हिंमत आहे का देवेंद्रजी मध्ये? पुढील बातमीकडे. बीडमध्ये कोणाच्या वरदहस्तानं पिस्तुलाचे परवाने देण्यात आले असा सवाल अंजली दमानिया यांनी विचारला. कराड गँगला दणका देण्याची मागणीही दमानिया यांनी केलेली आहे. तसंच 88 एकर जमिनीवर मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांची नावं असल्याचा आरोप दमानिया यांनी केला आहे. हा कैलाश फड नावाचा जो व्यक्ती होता जो हवेत गोळीबार करतो त्याच्याकडे लायसन्स नाहीये. तर मी ताबडतोब SP-ना ते व्हिडिओ देखील पाठवला, ही लिस्ट देखील पाठवली आहे आणि अशा सगळ्या लोकांना अटक करण्यात यावी अशी विनंती मी त्यांना केली आहे. कारण हा व्यक्ती कैलाश फड हा वाल्मिक कराड यांच्या अतिशय जवळचा आहे, धनंजय मुंडे यांच्या जवळचा आहे. महाराष्ट्रात फिरताना महिला म्हणतात मला भीती वाटतेय, माझ्याही मनात भीती आहे असं विधान सुप्रिया सुळेंनी बीड आणि परभणीच्या घटनेवरून केलं. तर महाराष्ट्र देशातील सुरक्षित राज्य असून प्रत्येक घटनेचं राजकारण केलं जात आहे असा पलटवार फडणवीसांनी केला आहे. जे माझ्या मनात भीती वाटते आणि मला महाराष्ट्रात फिरताना कधीही भीती वाटलेली नाही.
पहिल्यांदा जेव्हा मी तुमच्याच चॅनलवर महिलांना बघता रडताना बघते, अस्वस्थ आणि महिला म्हणतात की आम्हाला भीती वाटते. महाराष्ट्र हा देशातल्या कुठल्याही राज्यापेक्षा सेफ राज्य आहे. खरं म्हणजे प्रत्येक घटनेचं इतकं राजकीयकरण हे शोभत नाही. त्यांना केवळ राजकारण करायचं आहे, त्यांना जाती जातीमध्ये विद्वेष तयार करायचे, तेवढंच त्यांचं काम. वळूया पुढील बातमीकडे. संभाजीनगरमध्ये क्रीडा विभागात 21 कोटींचा घोटाळा करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्याचे अनेक कारनामे आता समोर आले. या पैशातून एका आरोपीनं गर्लफ्रेंडला 4 BHK फ्लॅट गिफ्ट केल्याचंही पोलीस तपासात समोर आलंय. त्यानं BMW कार आणि BMWची बाईकही खरेदी केल्याचं उघड झालं. तर दुसऱ्या महिला कर्मचाऱ्याच्या पतीनं SUV कार खरेदी केल्याचं समोर आलेलं आहे. हर्षकुमार क्षीरसागर असं मुख्य आरोपीचं नाव आहे. तो सध्या फरार आहे. तर यशोदा शेट्टी आणि BK जीवन नावाच्या कर्मचाऱ्यांना पोलिसांनी आता बेड्या ठोकल्या आहेत. या आरोपींनी क्रीडा संकुल समितीच्या बँक खात्यातून 21 कोटी 59 लाख रुपयांचा अपहार केला होता. BNS कलम 316(2), 316(5), 318(4), 336(2), 336(3), 338, 340(2), 61(2) आणि 3(5) प्रमाणे हा गुन्हा दाखल झालेला आहे. 3 आरोपी आहेत. 3 आरोपीपैकी 2 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत. 1 आरोपी अटक झालेला नाही. ज्या अकाउंटवरती रक्कम वर्ग करण्यात आली होती ते अकाउंट तपासामध्ये सीज करण्यात आलेले आहेत आणि तपास पुढे सुरू आहे. वळूया पुढील बातमीकडे. बातमी नवी दिल्लीमधून. यावेळेस भाजी मंडईमध्ये महिलांसोबत राहुल गांधींनी संवाद साधला. महागाईनं गृहिणींचं बजेट कोलमडलंय असं राहुल गांधींनी यानंतर म्हटलं. सरकार मात्र कुंभकर्णासारखं झोपलंय असा आरोप राहुल गांधींनी केलाय. राहुल गांधींनी एक व्हिडिओ ट्वीट करत महागाईचे आश्चर्य ओढले. मिडिल क्लास लोगों के लिए उनमें से ऐसी कोई चीज नहीं जो सस्ती हुई हो. और पुराने प्याज वो अभी पिछले हफ्ते 80 रुपए किलो खरीदे हमने. जहाँ किलो में लहसुन खरीद रहे हैं वहाँ 1 पाव में आप काम चलाना पड़ रहा है. इतनी महंगाई है. जब ये सीजन स्टार्ट होता है तो ये इतनी सस्ती हो जाती है कि हम लोग पिकल्स बना लेते थे और पूरा साल ऑफिस में चल जाता है. तो अब आप बताइए महंगाई के बारे में, आप बताइए क्या सोच. महंगाई की बात यही है 20,000 अगर किसी को मिलता है 20,000 में अब ये लगा लो गाड़ी का खर्चा. बहुत अच्छा लगा सर. नमस्कार, कैसे हैं आप? नमस्कार. तो आज क्या खरीद रहे हो? थोड़ा सा टमाटर ले लेंगे, थोड़ा प्याज हो तो उसको चल जाए बस. भैया कितना महंगा क्यों इस बार? बिल्कुल ही कम नहीं हो रहा. 30-35 तो हो ही नहीं रहा इस बार. 40-50 बहुत महंगाई रही है सर. कभी इससे पहले कभी नहीं गए सर. बहुत महंगाई रही है. ये आएंगे तभी तो सस्ते होंगे. लहसुन तो नहीं दे सकते सर जी हम. नंदुरबार जिल्ह्यातील खांडबारा ग्रामीण रुग्णालयामध्ये दारूच्या नशेत डॉक्टर उपचार करत असल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला. रुग्णांचे नातेवाईक आणि डॉक्टरांमध्ये शाब्दिक वाद देखील झाला. या प्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सक वर्षा लहाडे यांनी या प्रकरणाची चौकशी केली जात असल्याचं म्हटलंय. तर दोषी आढळल्यास कारवाई करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. हे बघा, हे तुम्ही सुई कसं काय टाकली तुम्ही? अरे चालू आहे, तुम्ही हे करा ना, काम करा ना. काबर कट कर, काबर बंद करू मी, काबर बंद करू म्हणजे तुम्ही ड्रिंकिंग करून येतात का? हे ड्रिंकिंग केलंय आणि सुई पण वेगळी आहे त्यांच्या छातीमध्ये. डॉक्टर राजरत्न सामुद्रे करके डॉक्टर का नाम है. वो आए और उन्होंने चेक करा. चेक करने के बाद वो इतने ड्रिंकिंग किए हुए थे कि उनको चलने की भी उनको भान नहीं था, चलने की भी उनको सूझ नहीं थी. तो वो सुई डाल रहे थे, स्लाइंग लगा रहे थे मेरी मम्मी के हाथ पे. तो स्लाइंग भी उनको लगाते जम नहीं रही थी. स्लाइंग लगाते जम नहीं रही थी. स्लाइंग भी सिर पे डाल दी. हम बोल रहे डॉक्टर साहब जरा देख के बराबर व्यवस्थित लगाओ तुम. तो डॉक्टर साहब उल्टा हमारे ऊपर चिढ़ने लगे, हमारे ऊपर गर्म होने लगे. तुम डॉक्टर है कि मैं डॉक्टर? चलो बोले यहाँ से बाहर निकलो नहीं तो पुलिस वालों को बुलाता हूँ, तुम्हारे को डालता हूँ बोले अंदर बोले. आणि आता बातमी मोबाईल वापरणाऱ्यांसाठी आनंदाची आहे. कारण मोबाईल रिचार्जसाठी आता जादा पैसे मोजावे लागणार नाहीत. कारण 10 रुपयांपासून टॉपअप प्लॅन उपलब्ध होणार असून कॉलिंग आणि SMS साठी देखील वेगळा स्पेशल प्लॅन मिळणार आहे. मोबाईल कंपन्यांच्या मनमानीला चाप लावत ट्रायनं नवे नियम जारी केलेले आहेत आणि यामुळे 2G सिम कार्ड वापरणाऱ्यांना याचा सर्वाधिक फायदा होणार आहे. काही ग्राहकांना इंटरनेटची गरज नसते, त्यामुळे आता फक्त कॉलिंग आणि SMS साठी स्पेशल प्लॅन मिळणार आहे. यामुळे देशातील 2G वापरणाऱ्या 15 कोटी ग्राहकांना सर्वाधिक फायदा होईल. व्हॉइस आणि SMS पॅक आता वेगळे मिळणार आहेत. ग्राहकांना केवळ अत्यावश्यक सेवांसाठीच पेमेंटचा पर्याय असेल.
स्पेशल टॅरिफ वाउचरची मर्यादा 90 वरून 365 दिवसांवर. 10 रुपयांचे टॉपअप वाउचर आता मिळणार आहेत. 2G सिम कार्ड वापरणाऱ्यांना देखील सर्वाधिक फायदा होईल. तुम्ही कधी दूध पिणारा कोंबडा पाहिलाय का? नाही ना? तर साम टीव्हीवर तुम्हाला आज दूध पिणारा कोंबडा पाहायला मिळणार आहे. हा कोंबडा आहे सोलापूरचा. राजा असं या कोंबड्याचं नाव आहे आणि हो, नावासारखाच तो राजा देखील आहे. दूध पिणारा हा कोंबडा 6 किलोचा आणि 1 वर्षाचा आहे. दूध पिणारा हा कोंबडा पाहून तुम्हाला चक्क बॉडी बिल्डरचीच आठवण येईल. अशी या राजा कोंबड्याची तगडी शरीरयष्टी आहे. म्हणूनच त्याचा खुराक देखील अगदी तसाच आहे. हा कोंबडा दररोज सकाळी मका, भरडा आणि भुसा खातो, तर दुपारी तांदूळ, गहू, बाजरी खातो आणि रात्रीच्या वेळेस भुसा तसंच 100 मिलीलिटर दूधही पितो. सोलापूरच्या राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचं हा दूध पिणारा राजा कोंबडा खास आकर्षण ठरला आहे. तर यावेळेस आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी विश्वभूषण लिमये यांनी. सोलापूरमधील सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनामध्ये सध्या राजा नावाचा कोंबडा हा चांगलाच भाव खाताना दिसून येत आहे आणि सोलापूरकरांसाठी मुख्य आकर्षणाचं केंद्रबिंदू हा राजा नावाचा कोंबडा होत असल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. खरं तर वनराज क्रॉस प्रजातीचा हा जो कोंबडा आहे तो अवघ्या 12 महिन्यांचा आहे आणि 12 वळूया पुढील बातमीकडे. नाताळ आणि न्यू इयरमुळे आलेल्या सुट्ट्यांमध्ये आता अनेक भाविक हे देवदर्शनासाठी निघाले. भाविकांची गर्दी वाढल्यामुळे पंढरपुरातील मठ, मंदिरं आणि हॉटेल देखील आता फुल झाली आहेत. अक्कलकोटमध्ये श्री स्वामी समर्थ मंदिरात दर्शनासाठी हजारोंच्या संख्येनं भाविक येत आहेत. शिर्डीत साईंच्या दर्शनानं नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी देखील भाविक मोठ्या संख्येनं आले आहेत. गणपतीपुळे आणि शेगावमध्ये देखील भाविकांची प्रचंड गर्दी दिसून येते.